नमस्कार. गाथा इतिहासाची मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. इथे आपण इतिहासातील सत्य घटना, पराक्रम आणि प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. शिवाजी महाराज आग्र्याला का गेले? औरंगजेबाने त्यांचा अपमान का केला? आणि त्या अपमानातूनच इतिहासातील सर्वात थरारक सुटकेची सुरुवात कशी झाली? या संपूर्ण मालिकेत आपण पुरंदराच्या तहापासून ते महाराजांच्या आग्र्यातील सुटकेपर्यंत प्रत्येक महत्त्वाचे प्रसंग जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया पुरंदरच्या तहापासून. दिवसेंदिवस स्वराज्य महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवून उभं राहू लागलं होतं. अशातच सन 1665 औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी मुघल साम्राज्यातील अत्यंत प्रभावशाली राजपूत राजे मिर्झा राजे जयसिंग यांना पाठविले. त्यांच्यासोबत मुघल सरदार दिलेर खानला सुद्धा पाठवले. त्यांनी महाराष्ट्राच्या दिशेने येत असताना कूटनीतीचा वापर करून महाराजांचे विरोधक आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेर खानाच्या मदतीने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला, तसेच वज्रगड ताब्यात घेतला. मराठ्यांच्या प्रदेशात प्रचंड नासधूस करून महाराजांवर मोठा मानसिक ताण आणला. दिलेर खानाने पुरंदर घेण्यासाठी वज्रगडावरून पुरंदरावर तोफांचे मारे केले आणि काही दिवसातच पुरंदर किल्ला हस्तगत केला. ही वार्ता महाराजांना कळताच त्यांनी मिर्झा राजे जयसिंगासोबत तह करण्याचा निर्णय घेतला. या तहात त्यांनी 23 किल्ले, त्या बाजूचा प्रदेश आणि काही होन जमीन मुघलांना दिली. पुरंदराच्या तहाच्या अटींनुसार महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांना मुघल दरबारात 5,000ची मनसबदारी देण्यात आली. तसेच आदिलशाही विरुद्ध युद्धाची गरज भासल्यास महाराजांनी मुघलांना मदत करणे बंधनकारक करण्यात आले. त्याचबरोबर महाराजांनी औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त औरंगजेबाची भेट घेण्यासाठी आग्रा येथे जाणे मान्य केले. औरंगजेबाच्या भेटीने महाराजांना दक्षिणेतील राजकारणात फायदा होईल अशी आशा दाखवण्यात आली. अखेर मार्च 1666 राजगडावरून महाराजांनी आग्रा भेटीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद, बुऱ्हाणपूर, भोपाळ, ग्वाल्हेर मार्गे हजारो किलोमीटर प्रवास करत मे 1666 महाराज आग्र्यामध्ये पोहोचले. त्यावेळी महाराजांसोबत 9 वर्षाचे संभाजीराजे, काही विश्वासू सरदार, अधिकारी आणि ऐतिहासिक माहितीनुसार 300 ते 350 निवडक मावळे व सेवक होते. तसेच मुघलांच्या वतीने नेमलेले अधिकारी व सुरक्षा पथक प्रवासभर सोबत होते. आग्र्यामध्ये पोहोचल्यानंतर महाराजांना वाटत होते की मिर्झा राजांचे पुत्र रामसिंग स्वतः महाराजांच्या स्वागतासाठी येतील. पण त्यांच्या स्वागतासाठी रामसिंग यांचा कारकून आला. एवढ्या मोठ्या पराक्रमी राजाचे असे साधे स्वागत झाल्याने महाराजांना आश्चर्य वाटले. महाराजांना राजवाड्यात न ठेवता रामसिंह यांच्या ताब्यातील निवासस्थानी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. 12 मे रोजी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. ही त्यांची पुरंदरच्या तहानंतर औरंगजेबाशी पहिली प्रत्यक्ष भेट होती. मिर्झा राजा जयसिंग यांनी महाराजांना आश्वासन दिले होते की बादशाह त्यांचा योग्य सन्मान करेल. त्यामुळे महाराजांच्या मनातही आशा होती की त्यांच्या पराक्रमाचा योग्य गौरव होईल. दरबारात प्रत्येक सरदाराला त्याच्या पदानुसार जागा दिली जात होती. पण शिवाजी महाराजांसाठी ठरवलेली जागा पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्यांना अपेक्षित मानाचे स्थान देण्यात आले नव्हते. त्याऐवजी त्यांना तुलनेने कनिष्ठ दर्जाच्या मनसबदारांच्या रांगेत उभे करण्यात आले. स्वराज्य निर्माण करणाऱ्या राजासाठी हा फक्त वैयक्तिक अपमान नव्हता, हा संपूर्ण स्वराज्याचा अपमान होता. महाराजांनी शांतपणे परिस्थिती पाहिली. त्यांनी राजपुत्र रामसिंग यांना विचारले, मला येथे का उभे केले आहे? हा माझा सन्मान आहे का? रामसिंग यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, पण आता महाराजांच्या मनातील संताप शिगेला पोहोचला होता. दुसरीकडे औरंगजेब मात्र इतर सरदारांशी बोलण्यात व्यस्त होता. काही ऐतिहासिक नोंदींनुसार त्याने महाराजांकडे विशेष लक्ष दिले नाही. यामुळे महाराजांना हा अपमान जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा संशय अधिक दृढ झाला. क्षणाचाही विलंब न करता शिवाजी महाराजांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. त्यांनी मानाचा पोशाख स्वीकारण्यास नकार दिला आणि दरबारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मुघल दरबारात अशी घटना अत्यंत दुर्मिळ होती. बादशहाच्या उपस्थित एखादा राजा संतापून दरबार सोडून निघून जाणे म्हणजे मोगल सत्तेलाच उघडं आव्हान देण्यासारखं होतं. दरबारात एकच खळबळ उडाली.
उपस्थित सरदारांना काय घडले हे समजेनासे झाले. काहींना महाराजांचा संताप योग्य वाटत होता, तर काहींना वाटत होते की आता औरंगजेब कठोर कारवाई करेल. ही बातमी लगेच औरंगजेबापर्यंत पोहोचली. औरंगजेबाला हे समजले होते की शिवाजी महाराज सामान्य सरदार नाहीत. त्यांनी अफजलखानाचा पराभव केला होता, शाहिस्तेखानावर धाडसी हल्ला केला होता आणि सुरतेवर स्वारी करून मुघल सत्तेला मोठे आव्हान दिले होते. म्हणून महाराजांना तात्काळ शिक्षा करावी की वेगळा मार्ग स्वीकारावा याचा विचार सुरू झाला. इतिहासकारांच्या मते त्याच काळात औरंगजेबाने महाराजांवर कडक लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांना मुक्तपणे वावरण्याची परवानगी न देण्याचे आदेश देण्यात आले. बाहेरून पाहता ते पाहुणे होते, पण प्रत्यक्षात त्यांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात होती. शिवाजी महाराजांनाही परिस्थितीची पूर्ण जाणीव झाली होती. आग्र्यात राहणे आता धोकादायक ठरू शकते हे त्यांनी ओळखले. पण महाराज घाबरणाऱ्यांपैकी नव्हते. ते शांत होते, संयमी होते आणि योग्य क्षणाची वाट पाहत होते. या क्षणापासून इतिहासातील सर्वात थरारक सुटकेची योजना आकार घेऊ लागली. ती योजना काय होती? औरंगजेबाच्या कडक पहाऱ्यातून शिवाजी महाराज बाहेर कसे पडले हे आपण पुढील भागात जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील असेच रोमहर्षक प्रसंग जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा.